नांदेडमधील चिखलोली कोर्टाबाहेर एका व्यक्तीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आर्थिक व्यवहारातील पैसे बाकी असल्याच्या कारणावरून 2 जणांनी संबंधित व्यक्तीला जबरदस्तीने पकडून कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। यावेळी अपहरणासाठी आलेल्या दोघांनी संबंधित व्यक्तीला मारहाणही केली। न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या वकिलांनी तत्काळ मध्यस्थी करत हा अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडलाय। मात्र मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। कोर्टाच्या आवारातच पोलीस चौकी असून ही घटना घडली। त्यावेळी पोलीस उपस्थित होते, मात्र त्यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही, असा आरोप वकिलांकडून करण्यात आला आहे। या घटनेनंतर कोर्टाच्या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सुरक्षा वाढवण्याची मागणी वकील संघटनेकडून करण्यात आली। पेपर सांभाळा। 12 वाजता मी लायब्ररीमध्ये आमच्या कोर्टाच्या काम करत असताना मला अचानक आवाज आला, वाचवा वाचवा म्हणून। त्यानंतर मी खाली आलो आणि बघितलं तर दोन इसम एका व्यक्तीला जबरदस्तीने गाडीमध्ये टाकत होते। आणि टाकत असताना मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की याला आम्ही इथनं उचलून घेऊन जात आहोत। त्यामुळे मग मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजवलं आणि त्या व्यक्तीला त्यांच्या तावडीतून सोडलं आणि ते मारहाण करत होते। त्यांना त्या तावडीतून सोडून मी त्यांना कोर्टामध्ये आतमध्ये आणलं। त्यावेळी ते लोक म्हणत होते की आम्ही याला इथनं उचलून घेऊन जातो, असा प्रकार घडला। आपण बघितलं तर कोर्टाच्या बाजूला एक छोटेसे पोलीस स्टेशनच आहे, जिथं महिला कर्मचारी होत्या, त्या देखील कुठे फक्त बघण्याची भूमिका घेतली, त्यांनी कुठेही मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली नाही। इतरही बरेचसे असे लोक होते की ते फक्त गंमत बघत होते, परंतु कोणी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेलं नव्हतं। कोर्टाच्या आवारात असा प्रकार घडत असेल तर पोलिसांनी मध्यस्थी केली पाहिजे होती आणि त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे होता, परंतु तसं न करता फक्त बघण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली। यापुढे नक्कीच आम्ही आमच्या एएस ला पत्र देऊ, तसेच सीपींनाही पत्र देऊ की कोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, कारण जेणेकरून असे प्रकार इथं घडता नाही पाहिजे म्हणून।